आज आपण घरच्या घरी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करणार आहोत प्रोटीन पावडर। यासाठी आपण घेतले काजू, बदाम, पिवळी खारीक, काळी खारीक, मखाना, त्यानंतर खसखस, खोबरं आणि यासोबत आपण डिंकही वापरलेला आहे, तूप आणि गूळ एवढं साहित्य आपण यासाठी वापरणार आहोत। यासाठी खसखस आपण कढईवरती मंद आचेवरती भाजून घेतली। खसखस जळणार नाही याची काळजी घ्यायची। त्यानंतर आपण मखाना भाजून घेतलाय, तो चांगला कडक करून याची आपल्याला पावडर करून घ्यायची। त्यानंतर आपण डिंक चांगला मंद आचेवरती तळून घेतला आणि त्याला मिक्सरला असा बारीक करून घेतला। सगळे ड्रायफ्रूट कट करून ते तुपावरती भाजून घेतले। खारी खोबरं बारीक करून घेतलं। हा तळलेला डिंक तोही असा आपण चमच्याने पण बारीक करून घेऊ शकता किंवा मिक्सरला याचं वाटून घेऊ शकता। यानंतर आपण गूळ कापून घेतलेला आहे। आता आपल्याला हे सगळं साहित्य पहिले रेडी करून घ्यायचंय आणि त्यानंतर गुळाचा पाक तयार करायचा आहे। गुळाचा पाक तयार करण्यासाठी थोडंसं तूप घालायचंय आणि तुपामध्ये गूळ वितळून घ्यायचा आहे। त्याचा अगदी परफेक्ट असा पाक तयार करून घ्यायचा आहे, कारण या पाकातच आपल्याला या सर्व पावडर मिक्स करून घ्यायच्यात। खोबरं, खारी, त्यानंतर मखाना पावडर, डिंक, तसे ड्रायफ्रूट पावडर। आता आपला पाक एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे आणि हा पाक तयार झाला की पावडरी आपल्या सर्व मिक्स करून घ्यायच्या आणि त्या पावडरवरती हा पाक ओतून घेऊन तो मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर आपण खसखस सुद्धा भाजून तीही त्या पावडरमध्ये मिक्स करून घेतली आणि आता हे सर्व मिश्रण एकत्र करून वरून असा पाक घालून ही आपली पावडर आता रेडी झालेली आहे। या पावडरमधून आपल्याला मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, झिंक, फायबर असे शरीराला आवश्यक असणारे सगळे प्रोटीन यामधून मिळतात। तर तुम्हाला ही पावडरचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा। खूप चांगली घरच्या घरी अगदी 100% शुद्ध ताकद देणारी किफायतशीर प्रोटीन पावडर एकदाच बनवली की अगदी तुम्ही 5-6 महिने ही डब्यामध्ये ठेवून 2-2 चमचे रोज खाल्ली तरी सुद्धा चालते, किंवा तुम्ही 1 चमचा दुधामध्ये घालून हे दूध जरी प्यायले तरी सुद्धा शरीराला भरपूर ताकद देणारी अशी ही पावडर आपण इथं बनवलेली आहे। तर मैत्रिणींनो, माझा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।